नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे एक्सलन्स ॲग्री अकॅडमीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चर्सपर्यंत प्रिव्हियस मंथचं संपूर्ण करंट अफेअर्स कव्हर केलेला आहे. त्याच्यामधल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या आपण डिकोड केलेल्या आहे. आता फक्त आपल्याला अशा एक्झाम ओरिएंटेशनने जायचं आहे की जिथं मला चांगले मार्क्स फेच करता येऊ शकतात. अदरवाईज घेण्यासाठी जर बघायला गेलं तर संपूर्ण पुस्तकं पडलेली आहे मार्केटमध्ये. प्रत्येक गोष्ट येईलच याची शाश्वती नाही आहे, परंतु ज्यावेळेस आपण कोणत्याही एक्झामचं PYQच्या माध्यमातून ॲनालिसिस करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात येत आहे. ते म्हणजे काय की प्रॉपरली तुम्ही स्ट्रक्चर वेमध्ये जा, तुम्हाला यश प्राप्त नक्की होणार आहे. मग अशा संदर्भामध्ये आज आपण पुढचा महिना जो की मे महिना असणार आहे, तर मे महिन्याचं आपण इथं डिकोड करू की एक्झॅक्टली कशा प्रकारचे असलेले इथं करंट अफेअर्स आलेले आहे. मग आता याच्यामध्ये काही कोणाची नियुक्ती असेल, कोणाचं काही नवीन इनिशिएटिव्ह असेल, कोणी काही त्या प्रकारचं असलेलं काही सुरुवात झालेली असेल, काही दिनांची असलेली वर्धापन दिन झाली असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, चला वेळ न दौडवता आपण लगेच स्टार्ट करू. पहिलं करंट अफेअर्स मध्ये काय दिसतंय? केरळ उच्च न्यायालय प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे पहिले, शब्द आहे पहिले उच्च न्यायालय. याच्यावर थोडं एम्फेसाइज करायचं मित्रांनो. का असं माहिती का, आपल्याला तिथं पहिलं हे फार महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने आपल्याकडे एखादी गोष्ट तयार होते किंवा ज्या पद्धतीने आपल्याकडे एखादी गोष्ट गव्हर्नमेंट लोकांसाठी ओपन करून देते, तर हे कोणत्या राज्याने केलंय याच्यावर क्वेश्चन हमखास येतो म्हणजे येतो. मग असं कोणता हायकोर्ट आहे की ज्यांनी पहिल्यांदा रिजनल लँग्वेजमध्ये म्हणजे मल्याळम लँग्वेजमध्ये अशा प्रकारचं असलेलं वर्डिक द्यायला सुरुवात केली. जनरली हायकोर्टमध्ये जे वर्डिक्स भेटतात, जे जजमेंट्स भेटतात, ते हे सगळे जजमेंट्स वगैरे जे असतात मित्रांनो, ते त्यांच्या इंग्रजी लँग्वेजमध्ये असतात. परंतु असंही तिथं काही गोष्टी सांगण्यात आल्या होत्या की आता यापुढं लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट व्हावा. ज्युडिशरी म्हणजे नेमकं काय, ज्युडिशरीचा असलेला निर्णय कसा वाचायवा, याच्यासाठी प्रादेशिक भाषेमध्ये आपण काय केलेलं आहे, अशा प्रकारचं असलेलं निकाल द्यायला सुरुवात केलेली आहे. मग याच्यासाठी प्रामुख्याने जर पहिला कोणता स्टेट असेल तो म्हणजे कोण आहे, केरळ आपल्याला दिसून येतोय. मग असं का केलं तर लक्षात ठेवायचं, 21 फेब्रुवारी 2023 हे काय आहे तर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन असतो. कधी असतो तर लक्षात ठेवायचा, 21 फेब्रुवारी 2023 म्हणजे 21 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस असतो. आणि ह्या दिवसाचा असलेली ओळख म्हणून केरळ गव्हर्नमेंटच्या हायकोर्टने अशा प्रकारचं वर्डिक दिलं की आता यापुढे सगळे जजमेंट्स, वर्डिक काय जे असेल ते निकाल वगैरे असेल ते प्रादेशिक भाषेत दिल्या जाणार आहे. इंटरनॅशनल मदर लँग्वेजेस डे निमित्ताने केरळ उच्च न्यायालयाने आपले 2 सर्वात अलीकडील निर्णय मल्याळम स्थानिक भाषेमध्ये प्रकाशित केलेलं दिसून येत आहे. त्यामुळे हेही लक्षात ठेवा, केरळची लँग्वेज कोणती आहे तर रिजनल लँग्वेज आहे मल्याळम. येते लक्षात. आता निकाल इंग्रजीतून स्थानिक भाषेमध्ये अनुवादित करण्याच्या उद्देशाने सर्वोच्च न्यायालयाने सुवास व्हेरी IMP काय आपल्याकडं जो जजमेंट्स दिला जातो, ती जजमेंट्स किंवा डिक्री जी काही गोष्टी असेल त्या डिक्री जर तुमच्या रिजनल लँग्वेजमध्ये वाचता यावी याच्यासाठी काहीतरी ऍप्लिकेशन पाहिजे की नाही. परिणाम स्वरूप ऑनरेबल सुप्रीम कोर्टने अशा पद्धतीने कोणतं तर सुवास काय आहे, सुवास सुप्रीम कोर्ट वैधानिक अनुवाद सॉफ्टवेअर, इतकं मोठं त्याचं नाव आहे, काय आहे सुप्रीम कोर्ट वैधानिक अनुवाद सॉफ्टवेअर म्हणून नावाचं काय केलेलं आहे, अशा प्रकारचं असलेलं स्वरूप तयार केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की याच्या पुढे कोणतंही जे मॅटर असेल ते तुम्ही मराठीमध्ये तुमच्या रिजनल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करून वाचू शकतात. मग असं तुम्हाला विचारू शकतो की सुवास काय आहे, काय आहे सुवास कशाशी संबंधित आहे तर लक्षात ठेवायचं, सुवास हे कशा संदर्भित आहे, सुप्रीम कोर्टचे जे पण जजमेंट असेल ते रिजनल लँग्वेजमध्ये. त्यामुळे इथं 2-3 तुमचे करंट अफेअर्स निघत आहे. एक म्हणजे कोणतं पहिलं राज्य की रिजनल लँग्वेजमध्ये अशा प्रकारचं वर्डिक दिलं तर ते म्हणजे केरळ. आणि त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय मातृदिवस कधीचा आहे, 21 फेब्रुवारीचा असतो. त्याच्यानंतर केरळची रिजनल लँग्वेज कोणती आहे मल्याळम. त्याच्यानंतर सुवास नावाचं ऍप्लिकेशन का बरं तयार केलंय किंवा सुवास का चर्चेमध्ये आहे किंवा सुवासचा असलेला लॉंग फॉर्म काय, तर मग अशा पद्धतीने सुप्रीम कोर्ट वैधानिक अनुवाद सॉफ्टवेअर म्हणून त्याचं नाव आहे, हेही लक्षात ठेवा. म्हणजे एका करंट अफेअर्स मध्ये तुमचे 4 ते 5 सब करंट अफेअर्स काय होत आहे, कव्हर होत आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात. चला पुढचं, 73व्या आणि 74व्या दुरुस्तीचा 30वा वर्धापन आपल्याला सेलिब्रेट करतोय. मग आता 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती काय आहे तर आपल्याकडे ज्यावेळेस आपण बघतो तर पंचायत राज इन्स्टिट्यूशन ज्याला आपण म्हणतो, तर पंचायत राज इन्स्टिट्यूशनला लोकशाहीचं काय, लोकशाहीचे असलेले खऱ्या अर्थाने काय म्हणता उद्धार करते.
उद्धारकर्ता म्हणतात. पंचायत राज इन्स्टिट्यूटला काय म्हणतात? लोकशाहीचा खरा उद्धार करणारं संस्था म्हटल्या जाते. का? पंचायत राज व्यवस्था आल्यापासून भारतामध्ये लोकशाही बळकट होत चालली आहे. मग ह्या पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा आपण कधी दिला? तर लक्ष ठेवायचा, 1992 ला दिला आहे. कधी दिला आहे? 1992 ला. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार? 73वी आणि 74वी. मग 73वी घटना दुरुस्ती कशासाठी आहे? तर रूरलसाठी आहे, म्हणजे ग्रामीण भागाच्या असलेल्या पंचायत राज व्यवस्थेसाठी. म्हणजे कोण कोण असणार आहे? तर त्याच्यामध्ये जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, त्याच्यानंतर ग्रामपंचायत आहे किंवा ग्राम सभा आहे. मग अशा पद्धतीने तुमचं असलेलं ग्रामीण भागासाठी 73वी घटना दुरुस्ती आहे. 74वी घटना दुरुस्ती कोणासाठी आहे? तर म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे, नगर परिषद आहे, नगर पंचायत आहे, अशा विविध ज्या काही गोष्टी आहे, कटक मंडळे आहे, भरपूर काही गोष्टी. मग हे 74व्या घटना दुरुस्तीनुसार केलेलं आपल्याला दिसून येते. मग अशा वेळेस आपल्याला माहिती आहे की 2023 हे वर्ष राज्यघटनेची 73वी आणि 74व्या दुरुस्तीला किती 30 वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळं आपल्यासाठी संबंध फार महत्वाचा आहे. मग तुम्हाला डायरेक्टली विचारला जाऊ शकतो 73वी घटना दुरुस्ती कशासाठी आहे? तर ग्रामीण भागाच्या असलेल्या पंचायत राज व्यवस्थेची स्थापना करण्यासाठी. त्याच्या पुढे जाऊन जर तुम्हाला काही विचारलं असेल तर लक्ष ठेवायचं, 73व्या घटना दुरुस्तीने घटनेमध्ये काय काय बदल झाला? तर आर्टिकल 243 ते 243 ओ हे आपण कलम टाकलेले आहे. ओ आहे बरं, हे ओ. त्याच्यानंतर त्या प्रकारे एक भाग ऍड केलाय, तो भाग म्हणजे 9वा भाग आहे. त्याच्यानंतर आपण अनुसूची पण ऍड केली संविधानामध्ये. काय? अनुसूची पण ऍड केली, ती किती आहे? 11वी आहे. 74व्या घटना दुरुस्तीने आपण शहरी भागामध्ये काही गोष्टी टाकल्या आहे. मग त्याच्यामध्ये 243P टू 243G पर्यंत आहे. त्याच्यामध्ये भाग आपल्याला काय दिसत आहे? 9A आपल्याला तिथं दिसून येतोय. आणि त्या प्रकारचं अनुसूची जी आहे ती अनुसूची आहे 12वी. मग अशा प्रकारचं असलेलं 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती ग्रामीण भागाशी रिलेटेड आहे. आणि त्याला किती वर्ष झाले आहे? 30 वर्ष झाले आहे. 1992 ला आपण सगळं केलंय. तेही लक्ष ठेवा. चालता बोलता अजून त्याच्यामध्ये ऍड करून देतो तुम्हाला. 64वी घटना दुरुस्ती आणि 65वी घटना दुरुस्ती हा आपण पहिल्यांदा प्रयत्न केलेला होता की त्या स्वरूपातलं त्यांना काय द्यायचं आहे, त्या बाबतीमध्ये आपल्याला घटनेचा आधार तिथं द्यायचा आहे. परंतु तो प्रयत्न काय झालेला आहे? फेल झालेला आहे. त्यामुळे आता 73वी घटना दुरुस्ती आणि 74व्या घटना दुरुस्तीने आपण हे अमेंड करून सगळ्या गोष्टी तिथं दिलेल्या आपल्याला दिसून येते. याला किती वर्ष झाले आहे? 30 वर्ष झालेले आपल्याला दिसून येते. मग 73वी घटना दुरुस्ती 74व्या घटना दुरुस्तीचा संदर्भ येतोच. तर लक्ष ठेवायचं, बलवंत राय. काय? बलवंत राय समिती ही कशासाठी स्थापना झाली होती किंवा याचा असलेला फायदा काय झाला? तर आपण त्रिस्तरीय पंचायत राज आपण काय केलेले आहे? तिथं निवड केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला बाकीच्या गोष्टी सगळ्या पण माहिती असणं अपेक्षित आहे. आणि 30 वर्ष कंप्लीट झालेले आपल्याला दिसून येत आहे. एवढं करंट अफेअर्स मध्ये सब करंट अफेअर्स आपलं निघू शकतं. चला पुढचं आहे इंडिया जस्टिस रिपोर्ट 2022 नुसार कर्नाटक अव्वल. व्हेरी IMP, फार महत्वाचं. काय आहे? इंडिया जस्टिस रिपोर्ट 2022 नुसार मागच्या वर्षीचा रिपोर्ट आहे, परंतु तो पब्लिश कधी झाला त्याच्यावर आपल्याला समजणं गरजेचं आहे. मग अशा संदर्भामध्ये आपण बघतो तर टाटा ट्रस्टचे जे आहे इंडिया जस्टिस रिपोर्ट जो म्हणतो 2022 नुसार 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या 18 मोठ्या आणि मध्यम आकाराच्या राज्यांमध्ये कर्नाटकने न्याय प्रदान करण्यात आलेल्या अवस्था व प्राप्त केलेल्या आपल्याला दिसून येते. तर उत्तर प्रदेश सर्व तळाला आपल्याला दिसून येणार आहे. मग जस्टिस रिपोर्ट म्हणजे काय? की कोणत्या राज्याने कशा पद्धतीने लोकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. मग ते न्याय देण्याचं काम 2 स्वरूपात असणार आहे. एक म्हणजे न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून आणि सामाजिक स्वरूपामध्ये सरकारने कशा पद्धतीने न्याय व्यवस्थेचं असलेलं काम केलेलं आहे याच्यावर आपल्याला त्या संभाषण दिसतंय. मग याच्या आधारावर जवळपास आपण जेव्हा मोठमोठ्या राज्यांची वर्गवारी करतो तर त्यावेळेस पहिलं कोण आहे सर्वात? तर पहिलं आहे कर्नाटक. त्याच्यानंतर त्या प्रकारचं असलेलं दुसरं आहे तमिळनाडू, तिसरं आहे तेलंगणा आणि चौथ्या क्रमांकावर आहे कोण? उत्तर प्रदेश आपल्याला दिसून येते. म्हणजे इथं न्याय व्यवस्थेचं किंवा न्यायदानाचं काम हे चांगलं होत नाही. मग हा इंडिया जस्टिस रिपोर्ट हा कोणी तयार केलाय ह्याचाही सब पॉइंट लक्ष ठेवायचा. टाटा ट्रस्टने तयार केलाय. कोणी तयार केलाय? टाटा ट्रस्टने केलेला आहे. मग याच्यामध्ये सर्वात वरती कोण आहे? कर्नाटक राज्यामध्ये न्यायदानाचं काम किंवा न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून किंवा बाकीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने काम होतं हे लक्षात येऊ शकतं. आलं लक्षात? मग अशा प्रकारे हा इंडिया जस्टिस रिपोर्ट आपल्याला दिसून येणार आहे. त्याच्यामध्ये पहिलं कोण आहे? कर्नाटक दिसून येणार आहे. त्याच्यानंतर आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल झालेला आहे. आता ही लक्ष ठेवायचं,
मग आता तुम्हाला विचारलं जाऊ शकते की राष्ट्रीय पक्षाचा दर्जा नुकताच कोणत्या पक्षाला मिळालेला आहे, तर लक्षात ठेवायचं ती म्हणजे कोणती आहे, आम आदमी पक्ष. कोणता आहे, आम आदमी पक्ष. मग 10 एप्रिल 2023 ला आपल्याला त्या प्रकारचा आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केलेला असून अजून त्याच दिवशी 2 पक्षाचा असलेला राष्ट्रीय दर्जा हा काढून घेतलेला आहे. तर लक्षात ठेवायचं कोणतं एनसीपी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि टीएमसी त्या प्रकारचं असलेलं तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या 3 पक्षांचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतलेला आहे. लक्षात ठेवायचं कोणाला दिला, तर आम आदमी पार्टीला दिला. आणि कोणाचा काढून घेतला, तर तो म्हणजे एनसीपी, त्याच्यानंतर तुमचं असलेलं टीएमसी तृणमूल काँग्रेस वेस्ट बेंगॉल मधलं आणि त्या प्रकारचा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया केरळ मधलं. मग अशा पद्धतीने जिथं अँटी बीजेपीस्ट काही गोष्टी असेल तर तिथं साहजिकच आहे काय होणार आहे, या पक्षांचा राष्ट्रीय स्वरूपातला जो दर्जा आहे तो काढून घेतलेला आपल्याला दिसून येतोय. मग सध्या किती राष्ट्रीय पक्ष आहे, नॅशनल त्या प्रकारच्या पार्टीज आहे पाठ करायचं, तर सध्या किती आहे, 6 राष्ट्रीय पक्ष आहे. किती आहे, 6 राष्ट्रीय पक्ष. कोणते, भाजप, काँग्रेस, सीपीआय, बहुजन समाजवादी पार्टी, नॅशनल पीपल्स पार्टी आणि आम आदमी पार्टी आपल्याला दिसून येते. नॅशनल पीपल्स पार्टी ही नॉर्थ ईस्ट मधली एकमेव पार्टी आहे बरं, हेही लक्षात ठेवा. काय, त्या प्रकारचं नॉर्थ ईस्ट मधली एकमेव पार्टी आहे नॅशनल पीपल्स पार्टी. जे संगमा, कोण, संगमा, पीएम संगमा, हे जे शरद पवारांचे खूप जवळचे आणि जुने मित्र होते, तर त्या संगमा साहेबांनी स्वतःचं अस्तित्व तिथं नॉर्थ ईस्ट मध्ये ठेवलं आणि स्वतःच्या पार्टीचं ग्रोईंगनेस तिथं तयार केलेलं आपल्याला दिसून येतोय. मग नॅशनल पीपल्स पार्टी म्हणून त्या प्रकारचं असलेलं आपल्याला तिथं दिसून येणार आहे आणि ही नॉर्थ ईस्ट मधली पहिली एकमेव अशी काय आहे पार्टी आपल्याला दिसून येते. मग आता इथं कोण झालेलं आहे, आम आदमी पार्टी आहे. मग टोटल किती आहे, 6 आहे. कोणाला दिला, आम आदमी पार्टीला. कोणाचा काढला, तर इथं राष्ट्रवादी काँग्रेस, टीएमसी आणि सीपीआयचा काढलेला आपल्याला तिथं दिसून येते. पाठ करायचं, लक्षातच ठेवायचं. भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या डोंगरी आवृत्तीचं अनावरण झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे असलेलं जे आपलं सुंदर असं संविधान आहे, त्या संविधानाच्या प्रती आहे आणि त्या प्रती सामान्य रूपी व्यक्तीला कळावं आणि त्या प्रती प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये असायला पाहिजे, त्याचं वाचन प्रत्येकाने केलं पाहिजे. याच्यासाठी आपण रिजनल लँग्वेज मध्ये आपण काय करतोय, कॉन्स्टिट्यूशन मेकिंग तयार करतोय किंवा कॉन्स्टिट्यूशन त्या पद्धतीने प्रिंट करायला चालू केलेलं आहे. मग अशा वेळेस राज्यघटनेच्या पहिल्यांदा डोंगरी काय आहे, डोंगरी ही भाषा आहे, ती डोंगरी भाषेचा मध्ये आपण संविधान तयार केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत आपल्या संविधानाच्या प्रती आता अशा लोकांना वाचता येणार आहे की जे आतापर्यंत समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वेगळे होते. मग डोंगरी जी आवृत्ती आहे किंवा डोंगरी ही लँग्वेज आहे, त्याचा संदर्भ काय होणं महत्वाचा, तर त्या प्रकारचं लक्ष ठेवायचं की जम्मू विद्यापीठामध्ये भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या डोंगरी आवृत्तीचे काय झालेले त्या प्रकारचं असलेलं काय म्हणतात प्रकाशन झालेलं आहे किंवा त्याचं असलेलं इव्हॉल्युशन झालेलं आहे. मग डोंगरी भाषा ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस ही कुठलची भाषा आहे, तर पाठ करायचं, ही डोंगरी भाषा जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये बोलल्या जाते. व्हेरी IMP. सध्या जम्मू काश्मीरचा संदर्भ येतो तर 31 ऑक्टोबर 2019 मध्ये त्या प्रकारचा असलेला कायदा करून जम्मू काश्मीर भारतामध्ये घेतलेला आहे, हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस तुम्हाला हे लक्ष ठेवा की डोंगरी ही काय आहे, उत्तर भारतातील जम्मू काश्मीर मधली भाषा बोलणारी भाषा आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये हिला 22 ज्या अधिकृत भाषा आहे, आपल्याकडे जो 8 शेड्यूल आहे, कोणता आहे, 8 शेड्यूल पाठ करायचं. 8वी अनुसूची कशाशी संदर्भित आहे, 8वी अनुसूची ही आपल्या ज्या भाषा कोणत्या बोलल्या जाणार आहे, आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशननी कोणत्या भाषेला रेकॉग्नाइज केलेलं आहे, हे कुठं मेन्शन केलेलं आहे, तर 8व्या अनुसूचीमध्ये मेन्शन केलेलं आहे. 8व्या अनुसूचीमध्ये किती अधिकृत भाषा आहे, तर 22 आहे, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग हे 22 ही अधिकृत भाषा जी आहे, तर त्या भाषेमध्ये ही आपण डोंगरी भाषा काय केली होती, ऍड केली होती. पण कधी केली होती तेही लक्षात ठेवा. 2023 मध्ये आपण त्या प्रकारचा 2000 सालच्या 92व्या राज्यघटना दुरुस्तीद्वारे राज्यघटनेतील 8व्या अनुसूचीमध्ये डोंगरी भाषेसह बोडो, मैथिली आणि संथाली या 4 भाषांचा काय केलेला आहे, त्या प्रकारचा असलेला संदर्भ घेतलेला आहे. पण लक्ष ठेवायचं, आता हे कधी ऍड केलेले आहे, तर 2004 मध्ये आपण घटना दुरुस्ती करून ऍड केलेली आहे. मग लक्ष ठेवायचं की आपण 2023 मध्ये 92व्या असलेल्या राज्यघटना दुरुस्तीनुसार आपण हे ऍड केलेलं आपल्याला तिथं दिलेलं आपण दिसून येत आहे. मग तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की आपल्या असलेल्या 8व्या अनुसूचीमध्ये कधी, तर घटना दुरुस्ती 2004 नुसार काय, घटना दुरुस्ती 2004 नुसार आपण कोणत्या भाषा, डोंगरी, बोडो, मैथिली आणि संथाली
ह्या 4 भाषांचा आपण काय केलेला आहे, ऍड केलेला आपल्याला तिथं दिसून येतं लक्षात. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून आपण 2023 मध्ये इथं अमेंडमेंट केली, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट केली आणि असं सांगितलं की आता यापुढे डोंगरी भाषेमध्ये आपण संविधान प्रकाशित करणार आहोत आणि त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. येते लक्षात. मग तुम्हाला विचारलं जाईल की डोंगरी भाषा सोबत कोणती अजून होती, तर लक्ष ठेवायचा बोडो कम्युनिटीची बोडो लँड आहे. बोडो कम्युनिटीचं काय आहे, त्या प्रकारचं असलेलं. 2 मिनिटं. बोडो कम्युनिटी आहे, मैथिली आहे आणि संथाली, ह्या 4 भाषा आपण ऍड केलेला दिसून येणार आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने तुम्हाला ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा की कोणत्या भाषेमध्ये नुकतंच अनावरण झालेलं आहे, डोंगरी भाषा झालेला आपल्याला दिसून येते. चालायचं पुढं. चलो. PFI वर बंदीचा केंद्राचा काय निर्णय कायम आहे. आता PFI काय आहे, खूप सध्या चर्चेमध्ये होती. मग मार्च 2023 मध्ये न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आपण काय केली होती, त्या प्रकारची UAPA अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज जे असतात त्या प्रिव्हेंट करण्यासाठी असलेला हा ऍक्ट आहे, त्याला UAPA ऍक्टिव्हिटी असे म्हणतात. त्या माध्यमातून आपण काय केलेलं आहे, न्यायाधिकरणाने भारतातील FPI आणि त्यांच्या संलग्न संस्थेवर काय घेतलेली आहे, बंदी घातलेली आहे. मग अशा संदर्भामध्ये PFI ही काय आहे, तर एका प्रकारची पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया नावाची काय आहे, संस्था आहे. आणि ह्या संस्थेचं त्या प्रकारे असलेलं कार्य काय दिसत होतं की ही एक संस्था टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज कुठंतरी प्लोरिफाईड करत होती. सोबतच सामान्य जे लोक होते तर त्याच्यामध्ये मिसकंडक्शन करणे किंवा सोबतच त्यामध्ये लोकांमध्ये जे तरुण वर्गातले वर्ग आहे किंवा मुलं आहे त्यांना कुठेतरी मिसलीड करणे, मिसगाईड करणे आणि टेररिस्ट ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून त्यांना इन्व्हॉल्व करून घेणे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया नावाची ही जी संस्था होती आणि तिच्यासोबत अजून काही सहयोगी संस्था होत्या, तर त्या आपण गृह मंत्रालयाने काय केलेलं आहे, त्या प्रकारचं बॅन केलेलं आहे. ऑलरेडी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी बॅन केलं होतं, परंतु मार्च 2023 मध्ये ह्या PFI ह्या संस्थेला काय केलेलं आहे, आपण बऱ्यापैकी बॅन केलेला आहे. आणि त्या संदर्भामध्ये कमिटी स्थापन केली होती. ही कमिटी म्हणजे न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा कमिटी, आणि त्यांनी PFI ला काय केलेलं आहे, बंदीची घोषणा कंटिन्यू मध्ये केलेली आहे. आणि त्या प्रकारचं असलेला उपा म्हणजे अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ऍक्ट ज्याला म्हणतो आपण, त्या अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेंट करण्यासाठी हा कायदा बनवला होता. आणि ह्या कायद्याच्या माध्यमातून एखादी संस्था, एखादी वर्ग जर त्या प्रकारे अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज करत असेल तर त्याला प्रिव्हेंट करण्याचा अधिकार गव्हर्नमेंटला दिला आहे. मग गव्हर्नमेंटनी याला बॅन केलेलं आपल्याला दिसून येते. लक्षात. मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं PFI वर बंदी म्हणजे PFI काय आहे, तर एक संस्था आहे आणि त्याला कोणत्या कायद्यानुसार, तर लक्ष ठेवायचा UAPA अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ऍक्ट ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येते. चालायचं पुढं. चला. आता पासपोर्ट पोलीस ऍप चर्चेमध्ये होतं. काय पासपोर्ट पोलीस ऍप आहे, आपले परराष्ट्र मंत्रालय आहे त्यांनी पासपोर्ट पोलीस ऍप काय केलेलं आहे, तिथं सादर केलेलं आहे. मग याच्यामध्ये काय आहे, तर पोलीस पडताळणी सुव्यवस्थित आणि जलद करणे हे ऍपचे उद्दिष्ट आपल्याला दिसून येते. हे ऍप पोलीस स्टेशनच्या वापरकर्त्यासाठी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. ज्यावेळेस आपण बघतो की पासपोर्ट व्हेरिफिकेशन असेल आणि पासपोर्ट व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला पोलिसांच्या त्या पर्टिक्युलर त्या एरियामध्ये जाऊन तुम्हाला व्हेरीफाईड करावं लागतं की दिस पर्सन इज एलिजिबल टू टेक द काइंड ऑफ अ पासपोर्ट व्हिसा और आहे की नाही. मग अशा वेळेस त्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे की ह्या ज्या प्रकारच्या असलेल्या ऍप नुसार तुम्हाला कळतं, ट्रेस करता येतं की भाई ये बंदा सच में वो एलिजिबल है क्या, हा तो बाहेर जाण्याचा लायकीचा आहे का, किंवा त्या प्रकारे त्याला पासपोर्ट देता येऊ शकतो का. अशा स्वरूपातलं ज्या काही असेल त्या सगळ्या फॅसिलिटी पासपोर्ट पोलीस ऍपच्या माध्यमातून व्हेरीफाईड करता येणार आहे. मग परराष्ट्र मंत्रालयाने हे सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहे, तिथं आखून दिले आपल्याला दिसून येते. त्यामुळे लक्ष ठेवायचं, सध्या कशासाठी चर्चा चालू होती, तर पासपोर्ट पोलीस ऍप हा एकदा पोलिसांच्या व्हेरिफिकेशनसाठी आपण दिलेला दिसून येते. त्याच्यानंतर JKGF काय आहे, JKGF आणि KTF व्हेरी IMP फार महत्वाचं आहे. काय JKGF KTF ह्या दहशतवादी संघटना म्हणून काय झालेला आहे, घोषित झालेला आपल्याला दिसून येते.
मग त्या प्रकारचा असलेला UPAP जो आहे मी तुम्हाला आता सांगितलं होता, गृह मंत्रालयाने बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा 1967 म्हणजे अनलॉफुल प्रिव्हेंटिव्ह ऍक्टिव्हिटीज ज्या असेल तर त्या प्रकारच्या असलेल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या प्रिव्हेंट करणाऱ्या त्या संदर्भामध्ये ह्या कायद्यानुसार आपण जम्मू काश्मीर गजनवी जम्मू काश्मीर गजनवी फोर्स नावाची जी संस्था आहे ती संस्था म्हणजे JKGF आणि खलिस्तान टायगर फोर्स फार महत्वाचे आहे, सध्या फार चर्चा चालू आहे काय तर कारण की ह्या दोन्ही संस्था फुटीरवादी संस्था म्हणून कन्सिडर केल्या जातात, सेपरेटिस्ट मुवमेंटला वाव देणारे हे लोक आहे, सोबतच त्या प्रकारे भारतामध्ये अशांतता पसरवण्यासाठी यांचा फार मोठा वाटा आहे असं सांगितलेलं आपल्याला दिसून येते। मग अशा स्वरूपामध्ये नाव काय आहे, जम्मू आणि काश्मीर गजनवी फोर्स म्हणून आहे, JKGF आहे आणि खलिस्तान टायगर फोर्स आहे KTE, ह्या दोन संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून काय केलेलं आहे, घोषित केलेलं आपल्याला दिसून येत आहे। मग तसेच बब्बर खालसा इंटरनॅशनल सहदर सिंग संधू याला दहशतवादी म्हणून काय केलेलं आहे, घोषित केलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कोणत्या संघटना कशा प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये त्यांना बॅन केलेलं आहे, तर लक्षात ठेवायचं दहशतवादी ऍक्टिव्हिटीज जे करतात तर दहशतवादी ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेंट करण्यासाठी त्याला कुठेतरी शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्या गोष्टी केल्या जाणार आहे, म्हणून लक्ष ठेवायचं कोणतं आहे, JKGF आणि KTF म्हणून आपल्याला तिथं दिसून येते। आलं लक्षात? मग अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीमध्ये तुम्ही लक्ष तिथं ठेवू शकता। चालायचं पुढं, चलो काय आहे मोंगजला, काय आहे मोंगजला, मध्य प्रदेश मधील हा कितवा आहे जिल्हा, 53वा जिल्हा आहे, फार महत्वाचा आहे, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं मोंगजला हे काय आहे, तर मोंगजला हे तुमच्या असलेल्या मध्य प्रदेश मधील कितवा जिल्हा आहे, 53वाला जिल्हा आहे। मग लक्ष ठेवायचं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहे, तर शिवराज सिंग चौहान आहे, हे पण लक्ष ठेवा, IBPS पॅटर्न मध्ये असे क्वेश्चन विचारलेले आहे की तुम्हाला मुख्यमंत्रीचे नाव विचारलेले आहे। तर मग मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहे, तर शिवराज सिंग चौहान आपल्याला दिसत आहे आणि त्यांनी मोंगजला, काय आहे मोंगजला, तुम्ही मौजला म्हणा किंवा मोंगजला म्हणा, आता प्रोनाउन्सिएशन कशा प्रकारे करायचंय हा डिपेंड्स असणार आहे, परंतु दोन्ही शब्द आहे मौजला किंवा मोंगजला हा काय आहे मध्य प्रदेश मधील कितवा, तर 53वा जिल्हा म्हणून काय झालेला आहे, घोषित झालेला आहे। आणि सध्या ह्या रेवा जिल्ह्याचा एक काय आहे तालुका आपल्याला तिथं दिसतोय, रेवा त्या प्रकारचा असलेला फार फेमस ठिकाण आहे मध्य प्रदेश मधलं, तर हे रेवा काबर चर्चेमध्ये होतं आणि ते कुठं असोसिएट आहे ते लक्ष ठेवायचं, कुठं आहे ते मध्य प्रदेश मध्ये आपल्याला दिसून येते। आलं लक्षात? मग अशा पद्धतीने चालायचं पुढं, चला मोंगजला कुठलचं आहे, मध्य प्रदेश मधलं। त्याच्यानंतर आहे तृतीयपंथी लोक कलाकार मंचमा जोगती यांना मतदान मूर्ती म्हणून निवड करण्यात आलेली आहे, सध्या खूप चर्चेमध्ये होते आणि त्यांना अशा प्रकारचा पद्मश्री पुरस्कार देखील मिळालेला आहे, हे फार महत्वाचं आहे का, कारण की अशा प्रकारे तृतीयपंथींचा सन्मान करणे म्हणजे समाजामध्ये त्यांना इन्व्हॉल्व करून घेणे हा सगळ्यात मोठा असलेला प्रभोगंडा दिसतोय किंवा त्या प्रकारचं असलेलं ते महत्व दिसतंय। मग अशा वेळेस आपण तृतीयपंथी कलाकार जे आहे तर मंचमा जोगती, काय नाव आहे त्यांचं, मंचमा जोगती, तुम्ही चित्र बघू शकता त्यांचा फोटो इथं दिलेला आहे। मग अशा स्वरूपामध्ये त्यांना काय म्हणून घोषित केलेलं आहे, तर मतदान मूर्ती म्हणून, म्हणजे एका प्रकारचं असलेलं जे मतदान अवेअरनेस क्रिएट करावं तर त्याच्यासाठी इलेक्शनच्या माध्यमातून अँबेसिडर्स तयार करतात। अँबेसिडर म्हणजे काय की त्या पद्धतीने मतदानाला लोकांना प्रोत्साहित करणे की या तुम्ही मतदान करा अशा प्रकारचं। मग हे मतदान मूर्ती म्हणून काय झालेली आहे, निवड झालेली आहे। मग कोणत्या राज्यांनी, तर व्हेरी IMP कर्नाटक राज्यामध्ये लवकरच असलेल्या निवडणुकामध्ये लोकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या भारताचा निवडणूक आयोग, मग आपल्या निवडणूक आयोगाचा संदर्भ घेतलाच आहे तर त्या प्रकारचा आर्टिकल 324 पण लक्ष ठेवा। मग भारतीय निवडणूक आयोगाने काही व्यक्तीची मतदान मूर्ती म्हणून काय केली आहे, नियुक्ती केली आहे। मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा तृतीयपंथी लोक कलाकार जे आहे मंजमा जोगती, क्रिकेटपटू राहुल द्रविड, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते चंद्रकांत कंबरा, बेलापूर अकादमीतील दिव्यांग अश्विनी अंगडी आणि पॅराऑलिम्पिक गिरीश गौडा यांचा काय आहे समावेश आहे। म्हणजे लोकांना कुठेतरी आपल्याकडं
मतदान करावा, मतदानाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी कराव्या याच्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी असलेल्या ह्या काय आहे संकल्पना आहे. त्यामुळे लक्ष ठेवायचं कोण आहे तर मंचमा जोगती यांची निवड झालेली आपल्याला दिसून येते. येते लक्षात मित्रांनो, हे सगळं अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. मग याच्यासोबत तुम्हाला बाकीच्या गोष्टीही तिथं समजणं गरजेचं आहे. तुम्हाला क्लिअर विचारलं जाऊ शकतं कोण आहे ज्या तृतीयपंथी पर्सन आहे की ज्यांची असलेली आपण निवड अशा पद्धतीने केलेली आहे. कळतंय मित्रांनो. चला पुढं काय आहे रामचंद्र पौडेल. काय आहे रामचंद्र पौडेल हे काय झाले नेपाळचे तिसरे राष्ट्रपती. बघा परत एकदा सांगतो कोण आहे रामचंद्र पौडेल. कोण आहे रामचंद्र पौडेल. काय नेपाळचे कोणत्या देशाचे नेपाळचे तिसरे राष्ट्रपती झालेले आपल्याला दिसून येत आहे. मग नेपाळ आपल्याला त्या प्रकारचा बिहारच्या वरती असताना आपल्याला दिसून येतोय आणि हे नेपाळ एका प्रकारे बफर स्टेट म्हणून कन्सिडर होताना आपल्याला दिसून येते. आलं लक्षात. मग भारत आणि नेपाळ मध्ये एक तह पण झाला होता तर सगोलीचा तह. काय सगोलीचा तह झाला होता. त्या तहानुसार भारत आणि नेपाळ यामध्ये काय भारत आणि नेपाळ मध्ये महाकाली कोणतं महाकाली जी रिव्हर आहे महाकाली रिव्हर आहे ती रिव्हर काय करतेय फ्लो करतेय आणि त्या प्रकारच्या फ्लो करत असल्या कारणाने महाकाली रिव्हर भारत आणि नेपाळ मध्ये बाउंड्री करते. हेही लक्षात असू द्या कारण की तुम्हाला त्या प्रकारचं एखादा करंट अफेअर्स मध्ये तेही विचारलं जाऊ शकतं. मग सध्या रामचंद्र पौडेल हे नेपाळचे काय झालेले आहे तिसरे राष्ट्रपती म्हणून घोषित झालेले आपल्याला दिसून येते. मग नेपाळी काँग्रेस पक्षाचे नेते रामचंद्र पौडेल यांची मार्च 2023 मध्ये नेपाळचे तिसरे राष्ट्रपती म्हणून व्हेरी IMP कितवे तिसरे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलेली आपल्याला दिसून येते. मग अशा संदर्भामध्ये त्यांनी CPN काय UAMAL बापरे फार मोठा पक्ष आहे हा UAML या पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडीचे असलेल्या सुवाचंद्रम नेम्बांग यांचा काय केलेला आहे पराभव केलेला आहे. एवढं नाही लक्ष ठेवलं तर चालतं पण तरी पण कोण अगेन्स्ट मध्ये होतं उभं ते पण लक्ष ठेवा. कोण होतं तर कोण नाव काय त्यांचं सुवासचंद्र नेमबांग म्हणून त्यांचं नाव होतं आणि त्यांना डिफीट करून रामचंद्र पौडेल हे नेपाळचे काय झालेले आहे राष्ट्रपती झालेले आहे. या संदर्भामध्ये आपल्या भारताचे माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यावेळेस त्यांनी शुभेच्छा पत्र देखील पाठवलेलं होतं की तुम्ही हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर द इलेक्टेड ॲज अ प्रेसिडेंट ऑफ नेपाळ आणि अशा संदर्भामध्ये आपले संबंध वाढत राहावा याच्यावरही भाष्य केले आपल्याला दिसून येत आहे. मग लक्ष ठेवायचं नेपाळचे असलेले तिसरे राष्ट्रपती कोण आहे रामचंद्र पौडेल आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यानंतर आहे मोहम्मद शहाबुद्दीन चप्पू. अरे वा मोहम्मद शहाबुद्दीन चप्पू हे बांगलादेशचे कितवे राष्ट्रपती मित्रांनो 22वे राष्ट्रपती. दोन देश आता आजूबाजूला आपल्याला आहे त्यामुळे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मोहम्मद शहाबुद्दीन चप्पू हे बांगलादेशचे 22वे राष्ट्रपती झाले आहे. मग बांगलादेश कधी लिबरेट झाला तर लक्षात ठेवायचं 1971 मध्ये. त्याच्यासाठी ऑपरेशन होतं ऑपरेशन विजय. कोणतं होतं ऑपरेशन विजय. मग 1971 ला इंदिरा गांधींनी काय केलं होतं मदत केली होती हे लिबरेट करण्यासाठी. आवामी लीग सोबत त्या प्रकारचा असलेला संदर्भ घेताना हे आपल्याला लक्षात येत आहे. बांगलादेशच्या संदर्भामध्ये आपण ज्यावेळेस बघतो तर बांगलादेश सोबत आपली सर्वात मोठी काय आहे बाउंड्री लाईन आपल्याला तिथं दिसून येते. मग लक्षात हेही तिथं ठेवा की बांगलादेश असलेल्या हसीना मॅम कोण हसीना मॅम सध्या काय आहे PM आहे. मग इथलचे असलेले त्या संदर्भातले कोण मोहम्मद शहाबुद्दीन चप्पू हे बांगलादेशचे आता काय आहे राष्ट्रपती आहे पंतप्रधान नाही हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. 22वे राष्ट्रपती आहे. मग माजी न्यायाधीश आणि स्वातंत्र्य सैनिक मोहम्मद शहाबुद्दीन चप्पू यांनी 24 एप्रिल 2023 रोजी बांगलादेशचे 22वे राष्ट्रपती म्हणून काय घेतलेली आहे शपथ घेतलेली आपल्याला तिथं दिसून येते. आलं लक्षात. मग हे तुम्हाला साइड बाय साइड पण सांगितलेलं आपल्याला दिसून येते. आणि इंडिया आणि बांगलादेशमध्ये त्या प्रकारच्या 100व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून लँड बाउंड्री ॲग्रीमेंट झालेलं आपल्याला तिथं दिसून येते. त्यासोबतच इंडिया आणि बांगलादेशमध्ये कोणत्या रिव्हरवरून भांडणं चालू आहे तर तिस्ता रिव्हरवरून भांडणं झालेलं आपल्याला तिथं दिसून येते. हेही लक्ष ठेवा चालता बोलता म्हणजे तुम्हाला बाकीच्याही गोष्टी तिथं करंट अफेअर्स मध्ये कव्हर होऊन जाणार आहे. आलं लक्षात. मग काय नाव आहे मोहम्मद शहाबुद्दीन चप्पू हे 22वे राष्ट्रपती झालेले आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यानंतर आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक अहवाल 2021 नुसार भारत 131वा आहे. काय आहे आर्थिक स्वातंत्र्य
काय आहे, आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक अहवाल 2021 आहे. फ्रीडम ऑफ इकॉनॉमिक्स ज्याला आपण म्हणतो. मग अशा संदर्भामध्ये इकॉनॉमिकल जे फ्रीडम्स तुम्हाला भेटतं, तुमच्या देशामध्ये कशा प्रकारे फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत, तुम्ही तेवढं लिबरली त्यांना ऍक्सेप्ट करतायत का, तुमची इकॉनॉमी ही ओपन इकॉनॉमी आहे का, तुमच्या इकॉनॉमीमध्ये कोणत्या ऍक्टिव्हिटीज होत आहे, तुमच्या इकॉनॉमीमध्ये तुम्ही कशा बूम देताय, तुम्ही सर्व्हिस कसं देताय, तुम्ही लोकांना कशा प्रकारचं ट्रीटमेंट करताय, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक अहवाल प्रदर्शित केला जातो. आणि ह्या अहवालातून कोणत्या देशामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचं असलेला बिझनेस करू शकता आणि तिथलंच असलेलं डोमेस्टिक लेवल, इंटरनॅशनल लेवलवर तुम्ही कसं प्रमोट करता, तर त्याच्यावर असलेला हा निर्देशांक आहे. मग 2021 नुसार भारत हा कितवा आहे, तर 131वा दिसतोय. अमेरिकन कन्झर्वेटिव्ह थिंक टँक जी आहे त्यांनी हेरिटेज फाउंडेशन, म्हणजे नाव काय त्याचं असलेलं फाउंडेशनचं नाव, तर हेरिटेज फाउंडेशनने अलीकडच आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2021 म्हणजे इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक्स फ्रीडम 2023 हा जाहीर केलेला आहे. म्हणजे त्या प्रकारे 21 मध्ये त्यांनी पूर्ण तो अहवाल तयार केला असेल आणि 2023 मध्ये जाहीर केलेला आपल्याला दिसून येत आहे. मग याच्यामध्ये भारतीय निर्देशांकानुसार बाबूंना 0.9 गुणासह 131 स्थानावर काय दिलेलं आहे, पोझिशन दिलेली आपल्याला दिसून येते. आणि तिथं मोस्टली अनफ्री अशा प्रकारच्या श्रेणीमध्ये भारत येऊन बसलेला आहे. म्हणजे भारताची इकॉनॉमी म्हणायला आपण काय आहे, तर एका प्रकारची असलेली ओपन इकॉनॉमी आहे, परंतु अजून पण अनफ्रीली आपण काय करतोय, इथं वाव देतोय. मग यामुळे काय होतंय की पर्टिक्युलर तुमचे जे फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स आहे ते फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स येत नाहीये, डोमेस्टिक लेवलला तुम्ही मोकळेपणा देत नाहीये. जसं की अमेरिका असेल, नॉर्वे असेल, ह्या कंट्रीजमध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर तिथं एका प्रकारचं आर्थिक स्वातंत्र्य हे काय आहे, जास्त स्वरूपातलं आहे. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे गव्हर्नमेंटकडनं कशा प्रकारे तिथं फ्री केलं जातं. पण साहजिकच आहे, आपली ही जी इकॉनॉमी आहे ती कशी आहे, तर डेमोक्रॅटिक प्रिन्सिपलवर आधारित तयार आहे. मिक्स्ड इकॉनॉमी आहे, म्हणजे गव्हर्नमेंटचाही हस्तक्षेप आहे. अमेरिकेमध्ये गेलं तर तुम्हाला दिसेल की तिथे लेजिस्लेचर आहे, म्हणजेच काय, सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाहीये. मग सरकारचा हस्तक्षेप तिथे नसेल तर साहजिकच इकॉनॉमीमध्ये फ्रीनेस हा ऑटोमॅटिकली येणार आहे. पण इंडियामध्ये असेल का, बिलकुल नाही. आलं लक्षात. चला पुढं. मग याच्यामध्ये या निर्देशांकानुसार प्रथम देश कोण आहे, तर सिंगापूर आहे, स्वित्झर्लंड आहे, आयर्लंड आहे, तैवान आहे आणि न्यूझीलंड आहे. मग सिंगापूरमध्ये पूर्ण टोटली फ्री हँड दिलेला जातो, तुम्ही करा काय करायचं ते, आम्ही तुमच्या सपोर्टमध्ये आहोत. तुम्हाला प्रायव्हेटायझेशन करायचं तर करू शकता, पण आपलं इंडियन गव्हर्नमेंट असं करू शकत नाही. स्वित्झर्लंडमध्ये आहे, आयर्लंडमध्ये आहे, तैवानमध्ये आहे, हे सगळं त्या प्रकारे दिसून येते. त्यानंतर FATF तर्फे रशियाचे सदस्यत्व निलंबित करण्यात आलेलं आहे. मग तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं की सध्या फायनान्शियल ऍक्टिव्ह टास्क फोर्स ज्याला म्हणतो आपण, या फायनान्शियल ऍक्टिव्ह टास्क फोर्स मध्ये कोणाचं सदस्यत्व निलंबित करण्यात आलेलं आहे, तर लक्ष ठेवायचं, रशियाचं तिथं निलंबित केलेलं आहे. व्हेरी IMP फार महत्वाचं आहे, पाठच करायचं. काय FATF म्हणजे त्या प्रकारचं असलेलं फिनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स. काय आहे, फिनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स FATF ही संघटना जी आहे त्यांनी कोणाचं, तर रशियाचं सदस्यत्व काय केलेलं आहे, त्या प्रकारचं निलंबित केलेलं आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग फिनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स नेमकं करतं काय, तर ते करतं फक्त एकच काम, ते म्हणजे काय, संपूर्ण जगामध्ये ऑब्झर्वेशन करतंय की आपल्याकडे स्टेट फंडिंग टेररिझम किती होतोय, किंवा त्या प्रकारचं असलेलं तुम्ही किती शांतप्रिय देश आहात याचं एक अनालिसिस करत असतं. म्हणजे दोन कामं असतात, एक तर म्हणजे कोणता देश हा टेररिझमला प्रमोट करतोय आणि कोणता देश त्या प्रकारचं असलेलं शांतप्रिय देश म्हणून कन्सिडर करतोय. मग त्यांनी कोणाचं सदस्यत्व नाकारलं किंवा निलंबित केलं, तर रशियाचं. काय केलं असेल, त्यांनी तुमचं असलेलं युक्रेन आणि क्रिमिया ह्या दोन असलेल्या देशांवर कंटिन्यू बंबार्डिंग केलेली आहे. मग अशा संदर्भामध्ये फिनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स यांनी कोणाचं निलंबित केलेलं आहे, तर रशियाचं केलं आहे. का, तर रशिया आणि युक्रेनमध्ये काय झालेलं आहे, अशा प्रकारचं असलेलं तिथं भांडणं झालेलं आपल्याला दिसतंय किंवा त्या युद्ध झालेलं आहे. मग आजचा जो रशिया आहे, काय रशिया आहे, त्याच्या पहिले काय होतं, सोव्हिएत रशिया होता. मग 1991-92 ला त्यावेळेस डिमॉलिशन झालेलं आहे. मग डिमॉलिशन होऊन त्या प्रकारचं असलेलं त्याची विभागणी झाली आणि जे आज दिसत आहे सेंट्रल ईस्ट कंट्रीज किंवा सेंट्रल मिडल ईस्ट कंट्रीज आहे, कझागिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, त्याच्यानंतर तुमचं कर्गस्तान, हे जे आहे ना, हे सगळे कशाचा पार्ट होता, इट वॉज अ पार्ट ऑफ अ युनियन ऑफ द सोव्हिएत.
आणि त्या स्वरूपामध्ये क्रिमिया, युक्रेन हे सगळे पार्ट होते तुमचे असलेले रशियाचे, परंतु आता ते ब्रेकडाऊन झाल्यामुळे ते वेगळे झाले. मग रशियाला त्याची आठवण आली की अरे हे तर आपले बिछडे यार है. मग अशा वेळेस त्या प्रकारचा असलेला संदर्भ घेत ते आता तो मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. FATF एक फार त्या प्रकारची असलेली ऑथेंटिक अशा स्वरूपातली काय आहे संस्था आहे. आता एक लक्ष ठेवा, ह्या FATF च्या माध्यमातून दोन प्रकारच्या असलेल्या लिस्ट पब्लिश केल्या जातो. एक आहे ग्रे लिस्ट आणि दुसरा आहे ब्लॅक लिस्ट. व्हेरी व्हेरी IMP फार महत्वाचा आहे. मग FATF च्या असलेल्या ग्रे लिस्ट मध्ये कोण ऍड झालेला आहे तर दक्षिण आफ्रिका आणि नायजेरिया यांचाही समावेश झालेला आपल्याला दिसून येते. बघा, सदस्यत्व कोणाचं निलंबित केलं ते रशियाचं केलं. आणि कोणत्या देशाच्या संदर्भामध्ये तिथं ग्रे लिस्ट मध्ये नाव ऍड झालेलं आहे. मग ते ग्रे लिस्ट मध्ये आता सध्या दोन नाव ऍड झालेलं आहे. एक आहे म्हणजे कोणतं दक्षिण आफ्रिका, दुसरं म्हणजे काय आहे नायजेरिया. पाठच करायचं. मग अशा प्रकारे आफ्रिकेतील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था दक्षिण आफ्रिका आणि नायजेरिया हे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सने ग्रे लिस्ट मध्ये ऍड केलेला आहे. मग आता ग्रे लिस्ट म्हणजे काय मित्रांनो तर लक्ष ठेवायचं, ज्या देशामध्ये आर्थिक कर चुकवेगिरी चालती आणि दहशतवादास होणारा आर्थिक पुरवठा रोखण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले जातात परंतु काही प्रयत्न अपुरे पडतात तर ह्या देशांना ग्रे लिस्ट मध्ये टाकल्या जातं. म्हणजे त्या प्रकारे आपण जर बघायला गेलं की तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची असलेली इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी प्रॉपरली होत नाही आणि सोबतच त्या संदर्भामध्ये तुमच्याकडे दहशतवाद्यांना तुम्ही प्रमोट करताय वरतून, त्या प्रकारे तो दहशतवाद कमी करण्यासाठी तुमचे प्रयत्न अपुरे पडताय. याच्या आधारावर जेव्हा लिस्ट काढल्या जाते आणि तुम्ही शांतप्रिय देश नाहीये हे जेव्हा बघितलं जातं तर ग्रे लिस्ट मध्ये त्याच्यामध्ये नाव टाकलं जातं. मग सध्या कोणते देश तर लक्ष ठेवायचं, दक्षिण आफ्रिका आणि त्या प्रकारचं असलेलं नायजेरिया. कोण? साऊथ आफ्रिका आणि नायजेरिया आपल्याला तिथं दिसून येते. आफ्रिकेमध्ये साऊथ आफ्रिका वेगळा देश आहे हे डोक्यात असू द्या, नाही तर एकच म्हणशाल साऊथ आफ्रिका म्हणजे पूर्ण आफ्रिका. नाही, आफ्रिकेमध्ये साऊथ आफ्रिका एक देश आहे आणि नायजेरिया एक देश आहे. त्या देशांमध्ये यांना काय केलेलं आहे ग्रे लिस्ट मध्ये टाकलेलं आहे. मग ब्लॅक लिस्ट मध्ये काय असेल की इथं प्रयत्न करताय परंतु ते प्रयत्न सक्सेसफुल होत नाहीये आणि इथं प्रयत्न करत नाही, वरतून जाणून बुजून दहशतवादाला प्रमोट करतो आणि याच्यामध्ये पहिला देश येतो तो म्हणजे आपला माननीय श्री पाकिस्तान देश. मग अशा पद्धतीने आपल्याला दिसून येते की कोणती लिस्ट आहे ब्लॅक लिस्ट आपल्याला दिसून येते की यामध्ये आर्थिक कर्ज कुठं गेले आणि दहशतवादास होणारा आर्थिक पुरवठा रोखण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाही असे काय आहे ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलेलं आहे. पाकिस्तानला पहिला तेथे टाकलेलं आपल्याला दिसून येतंय. आलं लक्षात? मग तुम्हाला हाही क्वेश्चन विचारला शकतो, ग्रे लिस्ट आणि ब्लॅक लिस्ट कशाशी संदर्भित आहे तर लक्षात ठेवायचं FATF मध्ये साठी आहे, म्हणजेच काय फिनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स मध्ये त्या प्रकारे तिथं काय केलं जातो संदर्भ दिल्या जातो. आलं लक्षात? ह्या संदर्भात तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे त्या प्रकारचं असलेलं जागतिक दहशतवाद निर्देशांक 2023. दहशतवादाचा संदर्भ आलाच आहे तर आपण लगेच त्या प्रकारे काढून घेऊ. बघा, जागतिक दहशतवाद निर्देशांक 2023 सिडनी स्थित इन्स्टिट्यूट फॉर द इकॉनॉमिक अँड पीस. व्हेरी व्हेरी IMP. कोणता? आंतरराष्ट्रीय स्तरावरचा दहशतवाद किती वाढलाय, कोणत्या स्वरूपात वाढलाय हे इथं काढण्यासाठी इन्स्टिट्यूट फॉर द इकॉनॉमिक अँड पीस मार्च 2023 मध्ये ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2023 काय केलेला आहे अहवाल काढलेला आपल्याला तिथं दिसून येते. मग ह्या निर्देशांकानुसार काही ठळक वैशिष्ट्य आपल्याला दिसून येत आहे, जसं की याच्यामध्ये आपला 163 देशामध्ये भारत हा कितवा आहे तर 13व्या क्रमांकावर आहे. किती आहे? 13व्या क्रमांकावर. म्हणजे आपल्याकडे त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये आपण कोणत्याही स्वरूपातला टेररिझमला प्रमोट करत नाही, सोबतच आपण टेररिझमला इथं त्या प्रकारे काय करत नाहीये वाव देत नाहीये. मग अशा वेळेस आपण कितव्या क्रमांकावर आहे तर आपला देश आहे त्या प्रकारचा 13व्या क्रमांकावर आहे. लक्ष ठेवायचा दहशतवादी निर्देशांक आहे. आणि ह्या संदर्भामध्ये कम्युनिस्ट पार्टीचा 2022चा सर्वात घातक दहशतवादी गटांच्या यादीमध्ये चुकीचा समावेश करण्यात आल्यामुळं हा अहवाल दुरुस्त करावा लागलेला आपल्याला दिसून येते लक्षात. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही बघता तर त्यावेळेस आपल्याला माहिती की दहशतवादी ऍक्टिव्हिटी तुम्ही किती प्रमोट करतात, स्टेट फंडिंग किती आहे, कोणत्या स्वरूपातली आहे, त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा त्याला प्रिझर्व्ह करण्यासाठी तुमच्याकडे काही मेकॅनिझम नाही का. मग अशा गोष्टीच्या आधारावर जागतिक दहशतवाद निर्देशांक काढला जातो आणि त्याच्यामध्ये भारत देश नियर टू बी 163 देशांमध्ये कितव्या क्रमांकावर आहे? 13 क्रमांकावर आहे. म्हणजे आपली इंडिया जे आपला अभिमानास्पद गोष्ट आहे ते म्हणजे काय पीसफुल कोएक्झिस्टन्स राहणं हा सगळ्यात महत्वाचा आपल्याला दिसून येतोय. मग अशा वेळेस माननीय श्री कोण? अफगाणिस्तान. कोण? अफगाणिस्तान सलग 4थ्या वर्षी दहशतवाद्यांनी काय आहे
प्रभावी झालेलं आपल्याला दिसून येते। मग अशा वेळेस साहजिकच आहे, ज्या घरामध्ये तुम्ही अशा प्रकारचे लोक ठेवताय तिथं त्या प्रकारची इनलिगल ऍक्टिव्हिटीज होणार म्हणजे होणारच आहे। मग तालिबानसारखी जर संघटना तुमच्याकडे अस्तित्वात असेल तर अशा अनुषंगाने प्रॉपर काय होऊ शकतो, त्या प्रकारच्या इनलिगल ऍक्टिव्हिटीज होण्याचा मार्ग तिथं जास्त सापडला जातो। आलं लक्षात? मग अशा पद्धतीने अफगाणिस्तान हा सलग 4थ्या वर्षी आपल्याला तिथं दिसून येतोय। पुढचा आहे त्या प्रकारचा मेडिकल टुरिझम इंडेक्स, MIT। काय आहे? मेडिकल टुरिझम इंडेक्स। याच्यामध्ये भारत कितवा आहे तर 10व्या स्थानावर आहे। व्हेरी व्हेरी IMP। इतक्या दिवस किंवा इतक्या वर्ष आपला भारत देशामध्ये असं म्हटलं जायचं की कोणीही लोक येणार नाही, परंतु आज जागतिक स्तरावर जेव्हा आयुर्वेद किंवा बाकीच्या काही गोष्टीचं असलेलं जेव्हा नवीन इनोव्हेशन केलं गेलं तर त्याच्यामध्ये भारत देशाने बऱ्यापैकी काय केलेलं आहे, स्वतःचं नाव केलेलं आहे। मग त्याच्यामध्ये आपण नवीन नवीन इनिशिएटिव्ह म्हणजे काही जुन्या गोष्टीला नवीन मॉडिफिकेशन मध्ये लोकांसमोर आपण आणलेलं दिसून येते। परिणाम स्वरूप आपल्याकडे मेडिकल टुरिझम वाढत चालला आहे। मेडिकल टुरिझम म्हणजे काय, बाहेरचे लोक आपल्या भारतामध्ये येत आहे आणि त्या प्रकारची असलेली जी काही ऍक्टिव्हिटीज आहे मेडिकलच्या संदर्भामध्ये, मग ते इथं राहणे, ट्रीटमेंट घेणे आणि इथून परत चालल्या जाणे। मग मेडिकल टुरिझम काय आहे, मेडिकल टुरिझम इंडेक्स मध्ये भारत हा कितव्या स्थानावर आहे, 10व्या स्थानावर आपल्याला तिथं दिसून येतोय। मग भारत हा जगातील 46व्या त्या स्थानापैकी 10वे स्थान पटकावलेलं आपल्याला दिसून येत आहे। येतं लक्षात? मग अशा वेळेस मेडिकल टुरिझम असोसिएशननी 2020-21 साठी हा काय काढलेला आहे, तिथं त्या प्रकारचा इंडेक्स काढलेला आहे। लक्ष ठेवायचं, मेडिकल टुरिझम इंडेक्स कितव्या स्थानावर आहे तर 10व्या स्थानावर आहे, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे। येतं लक्षात? चला पुढे जाऊया। जागतिक आनंद निर्देशांक 2023 नुसार काय, जागतिक आनंद निर्देशांक वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट ज्याला म्हणतो, काय म्हणतो आपण, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2023 नुसार भारत कितवा आहे तर 126वा। कितवा आहे? 126वा। मग कोण पब्लिश करतात तर लक्ष ठेवायचा, UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क। व्हेरी व्हेरी IMP, फार महत्वाचं आहे। काय? युनायटेड सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क म्हणजे UNSDSN। मार्च 2023 मध्ये यांनी जागतिक आनंद अहवाल हा प्रदर्शित केला आहे आणि ह्या याच्यामध्ये आपल्याकडं 137 देशांच्या असलेल्या क्रमवारीनुसार भारत कितवा आहे, 126व्या स्थानावर आहे। म्हणजे जास्त काही आनंदी आपले लोक नाहीये, हे असं संदर्भ दिसून येतोय। म्हणजे तुम्ही आता जेव्हा व्हिडिओ बघत असाल कदाचित तुमच्या गालावर पण खळी पडली असेल, कारण की आपल्याकडं दुःखी असणं हा एक सौभाग्य मानलं जातं, परंतु आनंदी असणं म्हणजे हे एका प्रकारचं वेगळ्या गोष्टीचं आमंत्रण देणं आहे असंही मानलं जातं। त्यामुळे कदाचित भारत हा 137 देशामध्ये 126 क्रमांकावर आहे। फार मोठी काही अचिव्हमेंट नाहीये, अजून आपल्याला खूप आनंदी व्हावं लागणार आहे। चलायचं पुढं, चलो। मॅकमोहन लाईनला अमेरिकेची काय भेटली आहे, मान्यता भेटलेली आहे। आता मॅकमोहन लाईन फार महत्वाची आहे, चर्चेमध्ये आहे। आता मॅकमोहन लाईन कोणासाठी संदर्भात आहे, कोणत्या कोणत्या देशाच्या मध्ये तर इंडिया आणि चायनामध्ये आपल्याला तो दिसून येतोय। मग इंडिया आणि चायनामध्ये त्या प्रकारचं असलेलं मॅकमोहन लाईन आहे, हेही लक्ष ठेवा। मग सर रेड क्लिफ ही लाईन कोणामध्ये आहे तर लक्ष ठेवायचं, रेड क्लिफ। कोणतं? रेड क्लिफ। रेड क्लिफ ही लाईन कोणामध्ये आहे तर इंडिया आणि पाकिस्तान मध्ये आहे। कोणामध्ये आहे? इंडिया आणि पाकिस्तान। रेड क्लिफ लाईन ही इंडिया आणि पाकिस्तान मध्ये आपल्याला तिथं दिसून येते। मॅकमोहन लाईन ही कुठं आहे तर लक्ष ठेवायचं, ती म्हणजे इंडिया आणि चायनामध्ये। मग आता याचा संदर्भ काय येतो तर अमेरिकेने नुकतंच मॅकमोहन लाईनला काय दिली आहे, मान्यता दिली आहे। आता अमेरिकेला फक्त एकच करायचं आहे, भारताला सपोर्ट करायचा, कोणाला हरवण्यासाठी, चायनाला हरवण्यासाठी। म्हणून अमेरिकेच्या सिनेट्सने द रिपब्लिक अँड द डेमोक्रॅटिक मार्च मध्ये 2023 मध्ये त्या प्रकारचा असलेला ठराव मांडला आणि तिथं चीन आणि भारत यांच्यामधील या आंतरराष्ट्रीय सीमा मॅकमोहन रेषेला काय दिलेला आहे, मान्यता दिलेली आपल्याला दिसून येते। मग ज्यावेळेस आपण बघतो की मॅकमोहन लाईनचा संदर्भ जेव्हा येतो तर अरुणाचल प्रदेश, काय अरुणाचल प्रदेश, ह्या अरुणाचल प्रदेशमध्ये तिथं सर्वात मोठी बाउंड्री लाईन तिथे अटॅच झालेली आहे आणि हा कंटिन्युअसली तो काय करत असतो, चायना पर्कोलेट करतो किंवा त्यामध्ये इंटरफेअर करतो किंवा इन्व्हेटेड करतो। मग अशा पद्धतीने चायनाचं म्हणणं आहे की ही जी मॅकमोहन लाईन आहे ती मी मान्य केलेली नाहीये,
मी मान्य करत असती तर मी त्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या असत्या. आम्ही खूप प्रामाणिक लोक आहोत. परंतु ही जी गोष्ट झाली आहे ती आमच्या असलेल्या जुन्या लोकांनी आणि ब्रिटिश इंडियाने केलेली आहे. त्यामुळे हे भारताने केलेलं नाहीये. त्यामुळे परत याची लाईन डिसाईड झाली पाहिजे. परंतु भारत हा कंटिन्यू क्लेम करतो. एकदा झालेली गोष्ट परत परत त्या गोष्टीला काढू नका आणि त्या संदर्भामध्ये कोणतीच गोष्ट तशी राहणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही परत त्याला काही त्रास देऊ नका. अशा पद्धतीने अमेरिकेने खडसावून सांगितलेलं आपल्याला दिसून येते. आलं लक्षात? मग मॅकमोहन लाईन कोणाकोणामध्ये आहे तर इंडिया आणि चायनामध्ये आहे. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सर्वात जास्त प्रॉब्लेम कुठे क्रिएट होतो अरुणाचल प्रदेशमध्ये होताना आपल्याला दिसून येतोय. आलं लक्षात? चला पुढं. टाइम मॅगझिनच्या 2023 मधील जागतिक महान ठिकाणाच्या यादीमध्ये मयूरभंज आणि लडाख हे आपल्याला तिथं दिसून येतात. व्हेरी व्हेरी IMP. मयूरभंज कुठं आहे तर ओडिसा आहे. कुठं आहे? ओडिसा मध्ये आपल्याला तिथं दिसून येते. मग मयूरभंज आणि काय आहे? लेह लडाख ज्याला आपण म्हणतो. मग काय जागतिक महान ठिकाणं काय आहे? जागतिक महान ठिकाणं आपल्याकडे जाताना आपले आजकालचे युथ मुलं कुठे जातात? लेह लडाखच्या ट्रिकवर जातात की नाही? मग अशा पद्धतीने आपल्या लक्षात येऊ शकतं लेह लडाख आणि मयूरभंज हे पण बघण्यासारखं खूप छान आहे ओडिसा असलेल्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून. मग त्यांनी खूप चांगलं डेव्हलप केलेलं आहे. मग टाइम मॅगझिनने काय केलेलं आहे 2023 मध्ये प्रसिद्धित केलेला जो अहवाल आहे टाइम मॅगझिन वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेसेस ऑफ द जो वर्ल्ड आहे ज्याच्यामध्ये चांगले चांगले प्लेसेस कोणता आहे तर भारतातील मयूरभंज आहे. काय आहे? मयूरभंज आणि लडाख हे दोन ठिकाण त्याच्यामध्ये ऍड केले. तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं की त्या संदर्भामध्ये कोणते दोन आपण वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस मधून म्हणून कन्सिडर झालेला आहे तर लक्ष ठेवायचं मयूरभंज आणि लडाख आपल्याला ते दिसून येत आहे. येत आहे लक्षात? आणि कोण प्रसिद्ध करताय तर टाइम मॅगझिन्स करताय. म्हणजे ऑथेंटिसिटी काहीतरी ते फॉलो करत असेल हे आपल्याला तिथं लक्षात येत आहे. आलं मित्रांनो? मग अशा पद्धतीने मे महिन्यामध्ये जेवढ्या पण काही महत्त्वाच्या करंट अफेअर्स होत्या त्या सगळ्या मी तिथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही अजून त्या गोष्टीमध्ये जर काही आपल्याला वाढवता येत असेल तर नंतरही नक्की वाढू. परंतु जेवढं तुमचं रीडिंग झालं असेल तर त्याला फक्त रिव्हिजन द्या. तुम्हाला यश नक्की प्राप्त होणार आहे. करंट अफेअर्समध्ये तुम्हाला बऱ्यापैकी मार्क्स फेच करता येऊ शकतं. आणि आय थिंक TCS IBPS प्रमाणे जर तुम्ही हे जर फॉलो केलं तर आय थिंक माझ्या मते तरी सगळ्या गोष्टी प्रॉपरली होऊ शकतात. भेटूया पुढच्या याच्यामध्ये. थँक्यू सो मच.